माहिती नाही, उठल्यापासून मला इतका आळस येतो ना, उठायची इच्छाच होत नाही. म्हणजे सच अ बोरिंग डे. असं वाटतं की बेडवर पडून राहू, असं लोळून राहू. आणि सगळे उठलेत. आई मला 2-3 वेळेस येऊन बोलून गेले की उठ, जरा नाश्ता करून घ्या, आंघोळ करून घ्या, काहीतरी कर. आय डोंट नो, पहिल्यांदा असं होतंय सच अ बोरिंग डे. असं वाटतंय की नको उठायला. दिवस काल रात्री लेट नाईट एडिटिंग झाली. आता पण उशिराच उठलो, असं नाही की खूप लवकर उठलो, बट तरी पण आळस एकदम असं आत घुसून गेलाय. आली का तू? काय सांगते तू ह्या डब्याचं? हे माझं प्रोटीनचा डब्बा आहे, संपलाय आता. राई म्हणते तर हे मी घेऊन जाईल. याच्यात काय करशील तू? निरमा पावडर. हे डबे निरमा पावडर भरणार आहे याच्यात. अरे वा, आमची परी दीदी बघा कसली क्यूट दिसते. कुठे चालली तू रेडी होऊन? मैं नहीं बताऊंगा. हा, फोटो निकालनी है क्या? अरे वा, आमची क्यूट क्यूट. चला फोटो काढू, चला चला. परीचा फोटोशूट आहे. तिला हसायला लावतोय मी, असं मोठमोठ्याने म्हटलं. अजून असे कॅन्डिड फोटो येतील पण ते हसत नाही. कसं हसायचंय? सहलेंगे थोड़ा सा. आता स्नोईचा आणि परीचा सोबत फोटोशूट. ठीक आहे. वाजून गेले तर 11:45 वाजण्याची तयारी. आणि आधीच बोललो की आज खूप आळस पण आहे, उठायचं खूप आळस येत होता. पण फायनली उठलोय. आंघोळ वगैरे केली नाही अजून, ते सगळं बाकी आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की आपल्या राहायचा आनंद होतो, बाहेर जायचा आनंद होतो, शॉपिंग करायचा आनंद होतो. पण माझा आईला कशाचा आनंद होतो माहितीये का? आज मी ब्रेकफास्ट केलेला नाहीये, चहा पण पिलेला नाहीये. तर आईला म्हटलं आज मला ते काहीच नकोय, डायरेक्ट तू जे जेवण बनवलं आणि आज आईने स्पेशल जेवण बनवलंय. आईला एवढा आनंद झाला, एवढी खुश झाली आई. आईला म्हटलं मी आज डायरेक्ट जेवण करेल. आणि आईचा एकदम चेहऱ्यावर वेगळीच खुशी होती. का म्हणून? म्हणजे पहिल्यांदा ना पोरगा 12 वाजता जेवतोय, तो पण वगैरे नाश्ता फराळ वगैरे डायरेक्ट जेवण करतो. त्याच्यामुळे मला खूप खुश वाटतं. हा, कारण की आपण जेवण गरम खाणार. हा शब्द बघा, माझा मुलगा माझ्या हाताचं जेवण गरम गरम जेवण करणार. माझ्या पोराचं लग्न नाही झालं म्हणून बघा, कारण की आपला नाश्त्याचाच टाइम 11:30 आहे, जेवायचा टाइम 2-3 वाजायचा आहे. आणि स्पेशल दाल बाटी आणि गाजरचा हलवा आणि कुशमरा. हे माझं डायटिशियन जर बघेल ना मी एवढं सगळं खातोय, पण ह्याच्या पुढे काहीच नाहीये. कुठलाच डायटिशियन वर्कआउट काहीच टिकत नाही. आईचा हाताचं जर आई आली म्हणजे सगळं खावंच लागेल. ठीक आहे, मला हे खाऊन घेऊ आता. वाव. आणि आज आई जाणार आहे संध्याकाळी. आईची आणि परीची दोघांची बस आहे आज. ते आपण नंतर डिस्कस करू. आधी हे जे दिसतंय आपल्याला एवढं डिलिशियस, हे खाऊन घेऊ. पंचपक्वान आहेत 1 2 3 4 5. मम्मी एकच नंबर आहे. वाव. आणि जी बाटी पण आहे ना एकदम क्रिस्पी, एक नंबर. मम्मी खरंच. हा, कुठल्याच हॉटेलमध्ये कुठं असं भेटणार नाही. वा, बरं झालं ब्रेकफास्ट नाही केला. आता पोट भरून खाईल मी एकदम. वा वा वा. आणि कुसमुरा पण. सॉरी गाईस, तुम्हाला दाखवून खातो बट एक नंबर आहे, शपथ सांगतो, एक नंबर. आपलं जेवण झालं एक नंबर. आता आपला पण वॉक होऊन जाईल आणि मी स्नोईला पण घेऊन चाललो. बिकॉज स्नोई खूप मस्ती करते घरात आणि सगळ्यांचं जेवण चालू होतं. म्हटलं मी हिला फिरवून आणतो आणि मी स्वतः पण फिरवून येतो. स्नो ओपन ओपन. बाय बाय. कहानी है तुझसे मेरी, है तुझसे बंधे सांसें मेरी, लगे तुझ संग हर एक लम्हा, खो न जाऊं मैं तुझ में कहीं. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सकाळपासून आम्ही तुम्ही बघितलं असेल छोट्या छोट्या क्लिप्स. त्याच्यानंतर काहीच व्हिडिओ शूट नाही केला. मॅच बघत होतो आणि आई आणि परी ते पण झोपले होते, सगळे आराम करत होते. आणि आता संध्याकाळी उठलोय 5:15 5:30 काहीतरी झालेत. म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करायचा बिकॉज आज स्नोई आणि आई परत रिटर्न जाणार आहेत. ते 2च दिवसासाठी आले होते आणि मागच्या 2 दिवसापासून खूप साऱ्या गोष्टी म्हटलं तुमच्यासोबत डिस्कस करेल, बोलेल, पण ते विसरूनच जातोय. पण या ब्लॉग मध्ये आपण फॉर शुअर अशा मनातल्या गप्पा मारू आणि ते आई समोर. त्याच्या आधी वहिनींनी एक स्ट्रॉबेरी शेक बनवलाय, तो आपण पिऊन घेऊ कारण की भूक पण लागली. महाबळेश्वरचं ते जे बॉटल आहे ना स्ट्रॉबेरी शेकची बनवायची, ते आता यूज होते. हे बघा स्ट्रॉबेरी शेक जे आमच्या वहिनींनी बनवलंय. थँक्यू वहिनी. छान. का स्ट्रॉबेरी शेक काय मस्करी चालू मम्मी? कोणी पाळलं नाही बेटा, मेरे पे क्यों आ गए घूम फिर के? मैं उनके पति का नाम लेते तो बात अलग. मेरे पे क्यों आ गए तुम? आमच्या घरी बदाम शेक खूप आणायचे बाबा, ते नाही सांगत तू. हा, रामदास महाजनचं नाव तसं नाही सांगणार तू. हा, बट येस फायनली स्ट्रॉबेरी आम्ही तर खूप पिली, पण आईने पहिल्यांदा पिली, ते ऐकून जरा बरं वाटलं. बट ठीक आहे. मला तू मोठा आहे, तुला मोठा बाई. तू 6-7 वर्ष आधी आला, तू पण नाही पाजलं, त्या वहिनीने पाजलंय ते. अरे ते पण आता. अरे मम्मी सांग ना त्याले. तो पण काही बांधतो, तू पण आणतो काय मला त्याच्याकडे.
आई जरा आता फ्री होती, मी पण फ्री होतो आणि बसलो होतो. म्हटलं चला ते इम्पॉर्टंट एक जरा डिस्कशन आहे, जरा गप्पा आहेत त्या मारून घेऊ म्हटलं. आई पण आहे. तर सध्या काय होतं ना, आता सगळ्यांना माहिती आहे आपण आपलं सगळं मेन घर आमचं जसं सुरतला आहे ते सगळं सोडून आपण बाहेर गावी येतो शिकायला आणि काही वर्षांनी चांगला जॉब लागतो, सगळं असं दुसऱ्या सिटीमध्ये आपण सेटल होऊन जातो, घर घेतो, हे घेतो, ते घेतो. आणि याचं मागं काय होतं ना, आपली जी फॅमिली, बाकीचे लोक इकडं, बाकीचे लोक तिकडं, असं होत राहतात. तुम्ही बघत असाल आई आणि बाबा येतात तर ते 4 दिवस, आता आई आली तर 2 दिवस, कधी कधी आई थोडे एक्स्ट्रा राहून जाते, 15 दिवस, महिनाभर, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि फॅमिली गॅदरिंग पण होते तर कधी सुट्ट्या भेटल्या तर तेव्हाच. पण माझे एजचे पोरं आहेत ना, ज्यांचं लग्न झालं ते ठीक आहे, पण या एजमध्ये काय होतं ना मम्मी, पोरांना फायनान्शियली खूप प्रॉब्लेम असतात, इमोशनली खूप जास्त वीक असतात, ते खूप साऱ्या गोष्टी चालू असतात त्यांच्या आयुष्यात, म्हणजे ऑफिसचं असू दे किंवा बाहेरचं असू दे, किंवा हे वय इतकं विचित्र आहे ना, काहीच समजत नाही कधी कधी. तर कधी कधी काय असतं ना, त्या गोष्टी आपण शेअर करू शकत नाही कोणासोबत. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, जरी मी दादा वहिनीसोबत राहत असेल तर त्या गोष्टी अशा असतात की आपण नाही सांगू शकत. प्रत्येक गोष्टी कसं सांगणार ना, ऐक तर तसं पण नाही, ती सांगायची पण गरज नाही. पण एक काय असतं ना की नाही, फक्त आपण आईबाबांचं असं आजूबाजूला आपण असलो किंवा एक त्या सराउंडिंगमध्ये असलो ना, एक सगळं टेन्शन असं दूर होऊन जातं. पण यस, असं काही झालं तुम्हाला, असं कधी वाटलं तुम्हाला, पहिली गोष्ट काय करायची, जेव्हा खूप साऱ्या गोष्टींमधून जात असतो, मला माहिती, पोरं असू द्या, पोरी असू द्या, ह्या एजमध्ये, तर त्यांना समजत नाही काय करायचं. आपण फोन करून आपण बोलून पण घेतो आईबाबांशी, कसं आहे काय काय नाही, ते 10-15 मिनटं आपल्याला बरं पण वाटतं, पण नंतर तीच रुटीन चालू होऊन जाते. पण जेव्हा आईबाबा येतात इथं किंवा तुम्ही घरी जातात, तेव्हा एक गोष्ट करायची, मस्त असं 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 हक करून घ्यायचं आपल्या आईबाबांना आणि त्यांना पण सांगायचं की हक करा. कारण की जे पॅरेंट्स आहेत ते बघत असेल तर त्यांना पण सांगतो, ह्या एजमध्ये ना पोरं खरंच खूप साऱ्या गोष्टींमधनं जातात पण ते सांगत नाही कधी कोणाला. तर हा माझा अनुभव होता की म्हटलं सांगायला पाहिजे. आमचे प्रयत्न हेच असतील की आता बघू पुढे जाऊन खूप मेहनत करून सगळे एकत्र कधी येतील, कसं काय मस्त होईल. ठीक आहे, लाईफ इज ऑल अबाउट दिस थिंग्स, की करिअर बनवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी अचीव करण्यासाठी आपल्याला घरापासून लांब राहावं लागतं. बट हे छोटंसं दुःख आहे की कधी कधी खूप साऱ्या गोष्टींमधून आपण जात असतो, तर टेन्शन घ्यायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी होतात, नॉर्मल सगळ्या गोष्टी. फक्त आपल्या आईबाबांना असं हक करून घ्यायचं आणि त्यांच्यासोबत बोलत राहायचं, कंटिन्यू त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करत राहायचं बिंदासपणे, काही असं संकोच नाही ठेवायचं मनात किंवा काय नाही. तुम्हाला रोज फोन करते. हां, माझी आई तर रोज फोन करते, रोज विचारते आणि आम्ही बिंदासपणे बोलत असतो. पण असं येतात ना ते तर एक वेगळंच सुख असतं. आणि आता परत आज यांची बस आहे, हे रिटर्न चालले, ते जरा जास्त दुःख होतं. माझा रूम पूर्ण सुना सुना होऊन जातो असं वेगळाच. कहानी है तुझसे मेरी, है तुझसे बंधी सांसें. घे बाळा, चेअर्स. बाळाला मला माहिती आहे आम्ही चहा प्यायला का आलो आहे, बिकॉज आमच्या घरात एकदम असं खतरनाक डिस्कशन चालू होतं लग्नाबद्दलचं. बाळाला पण बोलून घेतलेलं, म्हटलं आई जाते आज तो येऊन जातो, पण बिचारा आला आणि जे आमच्यावर फायरिंग झाली इकडून तिकडून सगळीकडनं, आईकडनं, दादा वहिनींकडनं जी खतरनाक फायरिंग झाली ना, इथं असं बंदूक ठेवून AK-47 होती सगळ्यांकडे, धाड धाड धाड. बाळाला म्हटलं निघ इथून पटकन आणि डायरेक्ट आपण चहा पिऊन येऊ. आम्ही आलो आहेत, परत आम्हाला थोड्या वेळात जायचं आहे आईला सोडायला. म्हटलं चला जरा आहे ना असं डोकं शांत करू, आपण चहा पिऊन थोडं. मी येऊन गेलो आईचा बॅगा घेऊन खाली. आई आणि परी आता निघतात, 10 वाजेला त्यांचं बस आहे. आता 9:45 वाजून गेले आहेत. इथून फक्त 15 मिनिटं लागतील आपल्याला पोचायला, टायमावर पोचून जाऊ. मला न आवडणारा टाइम असतो जेव्हा आई बाबा आई अशी जात असतात ना परत घरी. सो येस, बट येस आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. जाऊयात पटकन आईला सोडून येऊयात आणि आईसोबत गप्पा मारूयात गाडीत बसून. ठीक आहे, माझ्यासोबत बाळा येतोय, दादा वहिनी येत नाही, ते घरीच राहतील स्नोईसोबत, बिकॉज स्नोईला पण आरामाची त्यांना पण आरामाची सक्त गरज आहे. सो मी बाळा आई परी आम्ही चौघं जाऊ, त्यांना सोडून परत येऊन जाऊ. चल बेटा, टाइम झाला. तुझ संग हर एक लम्हा खो न जाऊं मैं तुझ में कहीं. बाय बाय परी, बाय मम्मी. चला बेटा अभ्यास करायचा, लवकर यायचा आणि परत हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इथं यायच्या. रातों में करवटे बदलते. आईची बस गेली, आई आता मस्त आरामात आराम करून जाईल, घरी पोहोचेल, बाबा येऊन जातील आईला घ्यायला. आणि यस, बाळा पण आहे माझ्यासोबत. आता आम्ही दोघं जाऊ कुठंतरी, बसू जरा शांततेत, काहीतरी चहा वगैरे पिऊ आणि त्याच्यानंतर घरी जाऊ. आणि माहिती आहे प्रत्येक वेळेस सारखं आपल्याला असं मन नाही लागणार अजून. जरी आई 2 दिवस होती तरी पण माझा रूम असा सोना सोना झाला असेल. आता मी भेटतो थोड्या वेळात किंवा उद्याच भेटेल, आता काही ब्लॉग वगैरे शूट करणार नाही. सो येस, आपण भेटूयात उद्या ऑफिस पण आहे आपलं आणि उद्या खूप सारी कामं पण आहेत. सो उद्या सकाळीच भेटू आपण. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. अब नींदों से समझौता कर लिया. आई मला एवढं जब आए मुझे खुद को मैंने पागल कर लिया. अब हाल तो बेहाल है, मेरी जिंदगी का सवाल है. अब हाल तो बेहाल है, मेरी जिंदगी का सवाल है.